Hello everyone. Everyone who meets me and speaks about English with me, he asks me always this question. And what is this question? This question is on your screen. खरंच मला इंग्लिश बोलता येईल का? म्हणजे त्यांचा प्रश्न असा असतो की मी जर क्लास लावला इंग्लिश स्पीकिंगचा, अनेकांना हा डाऊट असतो की क्लास लावल्यानंतर इंग्लिश बोलता येईल का नाही. आणि क्लासमध्ये पण क्लास लावण्याच्या अगोदर पण मला नेहमी हा प्रश्न विचारला जातो की मी जर क्लास लावला तर खरंच इंग्लिश बोलता येईल का. अनेक गोष्टी आहेत की दुसऱ्या पण काही कंडिशन्स आहेत की ज्या या गोष्टीला प्रभावित करतात, इन्फ्लुअन्स करतात की तुम्हाला इंग्लिश बोलता येईल की नाही. ओके, म्हणजे तुमची इच्छाशक्ती किती आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुमच्यासाठी पूरक वातावरण आहे का नाही. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला कोण ट्रेन करतं आहे. या तीन गोष्टी जर जुळून आल्या ना डेफिनेटली यू कॅन स्पीक इंग्लिश. बरं, जर तुम्ही डिसाईड केलं आहे, तुम्ही ठरवलं आहे की तुम्हाला इंग्लिश बोलायचं आहे, ओके, मग बाकीच्या कंडिशन्स कोणत्या आहेत आणि ट्रेनरनं काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, आणि जर या गोष्टी जुळून आल्या तर तुम्हाला इंग्लिश बोलता येईल का, आणि बोलता आली तर कशी, तर बघूया आपण कोणत्या गोष्टी आहेत की त्या आपल्याला शिकायच्यात. लेट्स स्टार्ट. ओके, इंग्लिश स्पीकिंग जर आपल्याला करायचं असेल, इंग्लिश बोलायची असेल, तर मग फर्स्ट थिंग यू शुड ऑलवेज नो दॅट इंग्लिश स्पीकिंग मीन्स यू आर स्पीकिंग इंग्लिश सेंटेन्सेस, है ना. तुम्ही इंग्लिश सेंटेन्सेस बोलतायत, इंग्रजी वाक्य बोलतायत, आणि यू नो दॅट दीज इंग्लिश सेंटेन्सेस आर मेड अप ऑफ वर्ड्स. हे वाक्य कशाची बनलेले असतात. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, वर्ड्सची बनलेले असतात. दुसरी गोष्ट कशाची बनलेली असतात, दीज वर्ड्स हॅव सम स्ट्रक्चर्स. म्हणजे सेंटेन्सेस आर मेड अप ऑफ words and they have structure. So when I am going to speak any sentence, I should know the words as well as structures. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात यावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात येतं की इंग्लिश बोलायची जर असेल तर तुम्हाला चार गोष्टी लागतात. त्यात त्या कोणत्या चार गोष्टी आहेत ते आज आपल्याला या ठिकाणी सविस्तर चर्चा करायची आहे. ओके, कोणत्या गोष्टी आहेत की आताच तुम्हाला मी सांगितलं की जर आपल्याला इंग्लिश सेंटेन्सेस बोलायची असतील तर फर्स्ट थिंग वी शुड नो वर्ड्स ऑफ इंग्लिश. आपल्याला इंग्लिश भाषेतले शब्द माहीत पाहिजे. इवन कोणती पण जर भाषा बोलायची असेल ना डिअर फ्रेंड्स, त्या भाषेतले जर शब्दच माहीत नसतील तर कशी आपण बोलणार मला सांगा, है ना. म्हणून इंग्लिशमध्ये पण तुम्हाला मिनिमम शब्द माहीत पाहिजेत, कमीत कमी शब्द माहीत पाहिजेत. मी तुम्हाला माहीत असेल का नाही मला माहीत नाही, परंतु इंग्लिशमध्ये जवळपास 2.25 लाखाच्या जवळपास शब्द आहेत. मग जर तुम्हाला एवढे शब्द पाठ असण्याची गरज आहे का, नाही मित्र हो. आपल्याला कमीत कमी जर बेसिक इंग्लिश बोलायची असेल तर वी नीड मिनिमम, आय एम रिपीटिंग, वी नीड मिनिमम 1000 to 2000 वर्ड्स. कमीत कमी आपल्याला 1000 ते 2000 शब्द माहीत पाहिजेत बेसिक इंग्लिश बोलायला. परंतु फक्त कोणते शब्द असले पाहिजेत तर हे बेस वर्ड्स, त्याचे फॉर्म्स धरून जर तुम्ही म्हणत असाल की आय नो मिनिमम 1000 वर्ड्स अँड नो कॅन आय स्पीक इंग्लिश नाव, नो. बेसिक वर्ड्स मिनिमम 1000 पाहिजेत, त्यांचे फॉर्म्स धरून नाही, विदाउट देअर फॉर्म्स. पहिली गोष्ट लक्षात ठेवा. ओके, नाव सेकंड थिंग, इफ यू हॅव टू स्पीक ॲडव्हान्स लँग्वेज, ॲडव्हान्स इंग्लिश, सो for this you should know minimum 2000 to 3000 words. किती शब्द पाहिजेत आपल्याला ॲडव्हान्स इंग्लिशसाठी? 2000 ते 3000 शब्द आपल्याला माहीत पाहिजेत. म्हणजे कमीत कमी 2500 तरी शब्द माहीत पाहिजेत, आणि ते पण बेस वर्ड्स, त्यांचे फॉर्म्स पकडून नाही. ओके, फर्स्ट थिंग, पहिली गोष्ट क्लिअर झाली की जर तुम्हाला इंग्लिश बोलायची असेल आणि जर तुमच्याकडे कमीत कमी 1000 शब्द असतील तर वेलकम, माझ्याकडे या. मी तुम्हाला सहजपणे इंग्लिश स्पीकिंग शिकवायला तयार आहे. मित्र, ज्यांना कुणाला आपला जर कोर्स लावायचा असेल तर मी कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण दिलेली आहे. ओके, तिथं जाऊन तुम्ही अधिक माहिती आपल्या इंग्लिश स्पीकिंगच्या कोर्सेसबद्दल मिळवू शकता. सेकंड थिंग काय आहे, सेकंड कंडिशन काय आहे की
ती जर तुम्ही परफेक्ट केली असेल, पूर्ण केली असेल, तर तुम्ही इंग्लिश स्पीकिंग बोलू शकता. बरं, एखाद्याला प्रश्न पडला की सर माझ्याकडे 500 वर्ड्स आहेत, नो मॅटर, आपण ते 500 वर्ड्स त्याला परत परत रिपीट करून बोलायला शिकवू शकतो जर तुमच्याकडे नसतील मिनिमम 1000 वर्ड्स. ओके, आता सेकंड थिंग कोणती आहे की जी आपल्याला इंग्लिश स्पीकिंगसाठी लागते, तर स्ट्रक्चर्स लागतात, है ना. काय लागतं? स्ट्रक्चर्स लागतात. तुम्ही म्हणाल की मग ग्रामर लागतं का? त्याला पण तुम्ही ग्रामर म्हणा, काही पण म्हणा, परंतु एखाद्या विशिष्ट सिच्युएशनमध्ये कोणतं वाक्य बोलायचं आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. बरोबर आहे. समजा आता तुम्ही मला बोलताय, तर तुम्ही मला बोलताना तुम्हाला प्रेझेंटचे वाक्य बोलावं लागतील. तुम्ही जेव्हा भूतकाळाबद्दल बोलताय तेव्हा तुम्हाला पास्टची वाक्य बोलावं लागतील, आहे का ना. किंवा तुम्ही उद्याबद्दल बोलताय तेव्हा तुम्हाला फ्युचरची वाक्य बोलावं लागतील. सो यू शुड नो स्ट्रक्चर, है ना. बरं, फक्त स्ट्रक्चर मीन्स काय, तर तुम्हाला यस प्लस व्ही प्लस ओ एवढंच स्ट्रक्चर नाही आहे. आपल्याला अनेकदा बुकमध्ये एवढंच सांगितलं जातं, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ इंग्लिश सेंटेन्सेस, एवढंच पुरेसं नाही आहे. भरपूर स्ट्रक्चर आहेत. यस प्लस व्ही प्लस ओ आहे, यस प्लस व्ही प्लस ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडव्हर्ब आहे, कॉम्प्लिमेंट आहे, असे वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत. आपल्याला किमान 6 ते 7 स्ट्रक्चर हे माहीत पाहिजेत. आणि अकॉर्डिंग टू इट्स टेन्स, अकॉर्डिंग टू मॉडल ऑक्झलरीज किंवा वेगवेगळ्या ग्रामरचा विचार करता आपल्याला मिनिमम 200 स्ट्रक्चर माहीत पाहिजेत, 200 प्रकारचे स्ट्रक्चर माहीत पाहिजेत. आणि ते स्ट्रक्चर जर तुम्हाला शिकायचे असतील तर त्यासाठी आपल्याला ट्रेनरची गरज आहे. यस, किंवा ट्रेनरचे तुम्हाला क्लास नाही लावायचा, तुम्ही ते बुकच्या माध्यमातून पण शिकवू शकता. परंतु कोणते स्ट्रक्चर शिकायचे ते तुम्ही ठरवायचं आणि त्या पद्धतीने तयार करायची. ओके, आता तुम्ही स्ट्रक्चर पण बघितले, परंतु फक्त स्ट्रक्चर समजून पाठ करून ते होणार नाही. तर कोणत्या सिच्युएशनमध्ये कोणतं स्ट्रक्चर वापरायचं आहे याचं डीप नॉलेज तुम्हाला ॲक्वायर करायला लागेल. ओके, एवढं जर तुम्ही केलं आणि परत व्हॉट इज ग्रामर बिहाइंड दॅट स्ट्रक्चर ते पण माहीत पाहिजे की एखादं स्ट्रक्चर तुम्ही बघताय याच्या पाठीमागं काय ग्रामर आहे, हा त्यातला पहिला जर वर्ड्स असेल तर तो कोणत्या प्रकारचा वर्ड आहे, सेकंड वर्ड जो आहे तो कोणत्या प्रकारचा वर्ड आहे, वाय शुड आय यूज धिस वर्ड हिअर, वाय शुड आय यूज धिस वर्ड हिअर, हे प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये तुम्हाला माहीत पाहिजे. तर तुम्हाला इंग्लिश बोलणं कोणत्याही सिच्युएशनमध्ये सोपं जातं, आहे ना. तर एकदा स्ट्रक्चर आणि त्यांचं डीप नॉलेज, त्यांचं ग्रामर, या गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या तर मग तुम्ही घाबरत नाहीत. एकदा लक्षात ठेवा, एखाद्या गोष्टीचं आपल्याला परिपूर्ण नॉलेज भेटलं की ती गोष्ट प्रेझेंट करण्यामध्ये आपण घाबरत नाही. समजा आपल्याला पोहायला शिकायचं आहे आणि आपण पोहायला शिकल्याचं पूर्ण नॉलेज घेतलं तर आपण पाण्यामध्ये उडी मारायला घाबरत नाही. परंतु एखाद्या गोष्टीचं आपल्याला काहीच बेसिक नॉलेज नाही आणि आपण त्या गोष्टीमध्ये जर ती करायला लागलो, ती ॲक्टिव्हिटी करायला लागलो, तर चुकण्याची शक्यता असते. म्हणून या दोन गोष्टी, फर्स्ट थिंग यू शुड नो वर्ड्स अँड सेकंड थिंग यू शुड नो स्ट्रक्चर्स ऑफ इंग्लिश लँग्वेज. मिनिमम 200 स्ट्रक्चर आपल्याला माहीत पाहिजेत. दोन गोष्टी झाल्या. आता तिसरी गोष्ट कोणती आहे? तिसरी गोष्ट आहे की प्रॅक्टिस. एक लक्षात ठेवा, मी अनेक क्लासेस बघितले आहेत की ज्या क्लासेसमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त ग्रामर शिकवलं जातं इंग्लिश बोलण्यासाठी. कोणीही तुम्हाला शब्द पाठ करून घेत नाही, शब्द सांगत नाही. ओके, शब्दच नसतील तर कसं बोलणार? ओके, फक्त ग्रामर किंवा फक्त स्ट्रक्चर शिकून तुम्हाला इंग्लिश बोलता येणार नाही. तर मी तुम्हाला या 4 गोष्टी सांगतोय, 4 गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे. ओके, 2 सांगितले, ही तिसरी आहे प्रॅक्टिस असली पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि जो कोणी ट्रेनर असेल त्याने तुमची सफिशियंट प्रॅक्टिस करून घेतली पाहिजे. तुमच्याकडून काय चुका होतात ते तुम्हाला सांगितलं पाहिजे, तर त्या ठिकाणी तुम्हाला ती लँग्वेज बोलता येईल. कशाची प्रॅक्टिस? व्हेरियस टाईप्स ऑफ सेंटेन्सेसची प्रॅक्टिस. विशिष्ट सिच्युएशनमध्ये कोणत्या प्रकारचे सेंटेन्सेस बोलायचे ते आपल्याला त्याची प्रॅक्टिस ट्रेनरचं काम आहे. स्पीकिंग क्लासमध्ये जे कोणी तुमचं टीचर असेल त्यांचं काम आहे की त्यांनी करून घेतली पाहिजे. विदाऊट प्रॅक्टिस यू कांट स्पीक इवन इंग्लिश. आय एम स्पीकिंग अबाउट मराठी ऑल्सो. कोणतीही भाषा जर बोलायची असेल तर प्रॅक्टिसशिवाय शक्य आहे का? नाही. त्या भाषेची तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करावं लागेल, वर्डची प्रॅक्टिस करावं लागेल, कोणता वर्ड मी कसा वापरायचा त्याची प्रॅक्टिस करावं लागेल. आणि इवन यू शूड प्रॅक्टिस अबाउट सिच्युएशन्स ऑल्सो.
म्हणजे वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये मला कशा प्रकारचे वाक्य बोलायचे आहेत याची पण तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. म्हणजे व्हेन यू गो टू द काउंटर ऑफ ॲन एअरपोर्ट, हाऊ शुड आय स्पीक देअर. व्हेन यू गो टू द हॉटेल, ॲट द काउंटर ऑफ हॉटेल, हाऊ शुड आय स्पीक देअर. व्हेन यू आर स्पीकिंग अबाउट एनी न्यू पर्सन ॲट न्यू प्लेस, हाऊ शुड आय स्पीक देअर. अशा वेगवेगळ्या सिच्युएशनची, और व्हेन यू आर ॲट एनी डेस्टिनेशन, ट्रॅव्हल डेस्टिनेशन, हाऊ शुड आय स्पीक देअर. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिच्युएशन घेऊन तुमची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला इंग्लिश बोलणं सहज सोपं जाईल, सहज शक्य होईल मित्र. ओके, या 3 गोष्टी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. या 3 गोष्टी तुम्ही जर करू शकला तर तुम्हाला इंग्लिश बोलण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि प्रॅक्टिस तुम्हाला 1 महिना 2 महिने नाही तर मिनिमम 5 महिने तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. ओके, 5 महिने. ओके, एवढं लक्षात आलं. 3 गोष्टी. बरं, आता चौथी गोष्ट कोणती आहे? तुम्ही शब्द पण तुमच्याकडे आहेत, स्ट्रक्चर पण आहेत आणि तुम्ही प्रॅक्टिस पण करताय, परंतु एक गोष्ट करत नाही तुम्ही. काय? लिसनिंग करत नाही. इफ यू हॅव टू स्पीक इंग्लिश, यू शुड लिसन ऑदर्स स्पीकिंग स्टाईल और ऑदर वर्ड्स, हाऊ दे आर स्पोकन, हाऊ दे आर हाऊ त्यांचा उच्चार कसा, त्यांचं प्रोनाऊन्सिएशन कसं होत आहे ते यू शुड बी लिसन अबाउट देम. ओके, तर ह्या गोष्टीचा तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे. काय काय ऐकलं पाहिजे? बरं, ऐकल्यामुळे काय फायदा होणार आहे? व्हेन यू आर गोइंग टू लिसन इंग्लिश लँग्वेज, यू विल ॲक्वायर अ लॉट ऑफ न्यू वर्ड्स. तुमचे शब्द पाठ होतील, तुमची फ्लुएन्सी वाढेल, त्याचा उच्चार कसा करायचा ते तुमच्या लक्षात येईल. मग काय ऐकलं पाहिजे? स्टोरीज ऐकल्या पाहिजे, बुक्स तुम्ही ऑनलाईन ऐकले पाहिजे, वेगवेगळ्या ॲपमध्ये, किंवा यूट्यूब असेल तर यूट्यूबमध्ये ऐकले पाहिजे, किंवा जोक्स तुम्ही ऐकले पाहिजे. वेगवेगळे व्यक्ती कशाप्रकारे इंग्लिशमध्ये जोक्स करतात ते तुम्ही ऐकलं पाहिजे. याच्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला त्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं व्हायला लागलं त्या शब्दाचं, किंवा कशा प्रकारचे सेंटेन्सेस, कशा प्रकारचे स्ट्रक्चर, कोणत्या सिच्युएशनमध्ये ते वापरताय ते तुमच्या लक्षात येईल. आणि आपण फिल्म पण बघितल्या पाहिजे, कारण त्या फिल्ममधून तुमच्या लक्षात येईल की उच्चार कसे होत आहेत, वाक्य कसे बोलले जात आहेत, शब्द कसे वापरले जात आहेत, हे तुमच्या लक्षात येईल. इवन यू शूड लिसन लेक्चर्स ऑल्सो. तुम्ही लेक्चर्स पण ऐकले पाहिजे वेगवेगळे, म्हणजे रिलिजियस लेक्चर्स असतील किंवा वेगवेगळ्या सब्जेक्ट्सवर लेक्चर असतील. हे जर तुम्ही ऐकलं तर तुमचं लिसनिंग स्किल पण डेव्हलप होईल, वर्ड्स पण वाढतील, आणि दुसरी गोष्ट, हाऊ दे आर स्पीकिंग इन इंग्लिश यू विल अंडरस्टँड. ओके, आणि मग याचा वापर करून तुम्ही चांगल्या पद्धतीने बोलू शकता. किंवा हाऊ 2 पीपल आर हॅव्हिंग कन्व्हर्सेशन विथ ईच अदर, यू शुड ऑल्सो लिसन धिस. हे पण तुम्ही ऐकलं पाहिजे. ओके, या 3-4 गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला डेफिनेट 5 महिन्यामध्ये तुम्ही 100% इंग्लिश बोलू शकता मित्रो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या क्लासमध्ये करून घेतो. आणि जर तुम्हाला आपला क्लास जॉईन करायचा असेल तर मी कॉमेंट बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर पण तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल, तर या ठिकाणी जाऊन तुम्ही आमच्या इंग्लिश स्पीकिंग कोर्सबद्दल आम्ही त्या ठिकाणी चांगलं नॉलेज देतो. आणि आम्ही जवळपास 90 to 100% आम्ही इंग्लिश स्पीकिंगचा रिझल्ट पण देतो. म्हणून आमच्या कोर्स देखील तुम्ही जॉईन करू शकता. बरं, या 4 गोष्टी जर असतील तर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग करता येईल का? तर मित्र, अजून 2 गोष्टी आहेत की ज्या आपल्याकडे असल्या पाहिजेत. त्या कोणत्या आहेत? युअर विल, है ना. तुमची विल पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे 4 गोष्टी आहेत, परंतु तुमची इंग्लिश बोलण्याची विश नाही, इच्छाच नाही, तर पॉसिबल होईल का? नाही. एक म्हण आहे, इच्छा तेथे मार्ग. जर इच्छा असेल, विश असेल, तर आपण ते काम 100% मन लावून करू. आणि कोणतीही गोष्ट आपण जर 100% मन लावून करायला लागलो तर आपण 100% सक्सेस होतो. ओके, आणि दुसरी गोष्ट आहे, ट्रेनर पण आपल्याला असला पाहिजे. कोणतीही गोष्ट जर शिकायची असेल तर ट्रेनरशिवाय शिकता येईल का? नाही. तुम्ही म्हणाल सर इंग्लिशमध्ये आम्हाला तुम्ही ट्रेनर असला पाहिजे म्हणता, मराठीला आम्हाला कोण ट्रेनर होता? तर मी आय टेल ऑलवेज माय स्टुडंट्स, पीपल, युअर पॅरेंट्स आर युअर ट्रेनर्स. आपल्याला मराठी भाषा कोण शिकवतं? आपले पॅरेंट्स शिकवतात, ते आपले ट्रेनर्स आहेत. ते आपल्याला सांगतात की हा शब्द बाळा असा बोल, हे वाक्य असं बोल, है ना. सो आय एम टेलिंग युअर पॅरेंट्स आर युअर ट्रेनर्स. म्हणून इंग्लिश जर तुम्हाला लर्न करायची असेल, कमी स्पॅनमध्ये, कमी काळामध्ये तुम्हाला शिकायची असेल तर तुम्हाला तिथं पण ट्रेनर्स पाहिजेत, है ना. तर मग ट्रेनर्स
असतील तर काय होणार आहे, तर ट्रेनर शुड अंडरस्टँड युअर सायकॉलॉजी. तो तुमचे सायकॉलॉजी समजून घेतील आणि त्या पद्धतीने तुम्हाला टास्क देतील. प्रत्येकाला सारखंच काम देऊन ते पॉसिबल होणार नाही. प्रत्येकाची अंडरस्टँडिंग, प्रत्येकाचा स्टॅमिना, प्रत्येकाची गरज ओळखून ट्रेनरनं तुम्हाला काम दिलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला इंग्लिश बोलणं तुम्हाला सोपं जाईल. तर म्हणून मित्रहो, मला असं वाटतं आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी केल्या पाहिजे. तुमची इच्छा पाहिजे, चांगला ट्रेनर पण लावला पाहिजे जर तुम्हाला खरंच इंग्लिश स्पीकिंग करायची असेल. आणि त्यासाठी लास्ट गोष्ट सांगतो, तुम्ही तुमचा वेळ पण दिला पाहिजे. नाहीतर क्लासेस लावले आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, शब्दपाठ आहेत, स्ट्रक्चर माहीत आहे, ट्रेनर आहेत, तुमची विश पण आहे, पण तुम्ही करत नाही, टाईमच देत नाही, तर इट इज नॉट पॉसिबल. तुम्ही वेळ पण दिला पाहिजे. मिनिमम तुम्ही 5 मंथ 5 महिने दिले पाहिजे. आणि 5 महिन्यामध्ये जे काही टास्क तुम्हाला दिलं आहे ते तुम्ही केलं तर एक लक्षात ठेवा, आतापर्यंतचा माझा असा अनुभव आहे की ज्यांनी मन लावून केलं आहे, ज्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्यांचा 100% रिझल्ट आपण क्लासमध्ये दिलेला आहे. मित्र, मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या नंतर जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबा. याच्यामुळे काय होईल की तुम्हाला आमचे अनेक असे चांगले व्हिडिओ परत ऐकायला आणि पाहायला मिळतील. तर थांबूया मित्र, धन्यवाद.